हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर आज आहे संडे आणि संडे म्हणजे नक्कीच बाहेर कुठेतरी जायचा आमचा प्लॅन चाललेला होता. तर असं काही ठरवलं नव्हतं, पण अचानक ठरलं आमचं. मग आम्ही मस्तपैकी गेलो होतो आज नाशिकची फेमस अशी मिसळ खायला. आणि तुम्हा सगळ्यांना जे लोक कोणी नाशिकमध्ये राहतात किंवा नाशिकच्या बाहेरही राहतात त्यांना सगळ्यांनाच माहिती आहे, नाशिकची फेमस एकच मिसळ आहे, ती म्हणजे साधना चुलीवरची मिसळ. आणि भरपूर जण इथे येऊन गेलेले आहेत, म्हणजे मराठी ॲक्ट्रेस लोक पण येऊन गेलेले आहेत. म्हणजे भरपूर असे सेलिब्रिटीज पण येऊन गेलेले आहेत या मिसळ खाण्यासाठी. तर जे कोणी आले नसतील ते नक्की या आणि नक्की ट्राय करा एकदा नाशिकची फेमस अशी मिसळ. तर आम्ही इथे आतमध्ये आलेलो आहे. तर सगळ्यात आधी तर गर्दी तुम्ही पाहून घेऊ शकता, खूप जास्त गर्दी असते. आणि नेमका संडे होता त्याच्यामुळे तर अजूनच गर्दी होती. इथं वेटिंगला थांबावं लागतं जर गर्दीच्या दिवशी गेलो तर. गर्दीच्या म्हणजे संडेला जनरली सॅटर्डे संडेला जास्त गर्दी असते. इतर दिवशी थोडी कमी असेल कदाचित, कारण मी 2-3 वेळेस जाऊन आले, पण मग जेव्हा पण गेले तेव्हा सॅटर्डे किंवा संडेलाच गेलेले, तर तेव्हा फुल गर्दीच असते. तर इथे सगळ्यात अगोदर तर आम्हाला वेटिंगला थांबावं लागलं होतं. आणि तिथे सगळ्यात आधी एंट्रीलाच ते नाव लिहून घेतात तुमचं आणि मग नाव अनाऊन्स करतात. तर आम्हाला जवळजवळ अर्धा तास नंबर होता, अर्धा तासाने आमचा नंबर होता. आणि तोपर्यंत मग काय व्हिडिओ काढत बसलो, काही फोटोज घेतले मुलांचे, आमचे. आणि सोबत आज माझ्या बारकी जाव पण आली होती. तर मग तिथे एन्जॉय केलं मिसळ. आणि जर तुम्ही आले इथे कधी तर पूर्ण म्हणजे सकाळी लवकर यायचं, जेणेकरून पूर्ण दिवस तुम्हाला स्पेंड करता येईल तिथे. कारण इतकी ॲक्टिव्हिटीज आहेत तिथे लहान मुलांसाठी. म्हणजे पूर्ण दिवस एक वन डे पिकनिकसुद्धा म्हणू शकताय तुम्ही, तिथे होऊ शकते. त्याच्यामुळे थोडंसं येतानाच लवकर यायचं सकाळी. आणि फायनली आमचा नंबर लागलेला आहे आणि मिसळ अशी खाल्लेली आम्ही. आणि खूप म्हणजे खूप छान मिसळ असते इथली. आणि तुम्ही नक्की या ट्राय करायला आणि नक्की खाऊन पहा. त्याच्यानंतर मिसळ खाऊन झाल्यानंतर आम्ही थोडंसं एन्जॉय केलं. बाहेर झोके होते तिथे, काही लहान मुलांसाठी, मोठ्यांसाठी पण होते. तर मी थोडासा झोका खेळून घेतला. त्याच्यानंतर मग इथं आरवला झोक्यावर बसवलेलं होतं आणि चाललं होतं त्यांचं झोका खेळायचं काम. ही माझी पुतणी आहे. आणि त्याच्यानंतर मग थोडंसं आजूबाजूचा व्ह्यू कॅप्चर केला. तिथं VR एक्सपिरियन्स पण होता, VR मशीन. तर मग त्याचा तर मी ऑलरेडी एकदा घेतलेला आहे तो एक्सपिरियन्स, तर भारी आहे. त्याचा व्हिडिओ आहे माझ्याकडे, तर मी नक्की शेअर करेल तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्याच्यानंतर मग इथं बाहेर आले होते मी. त्याच्यानंतर इथे लहान मुलांसाठी राईड होती, एलिफंट राईड. म्हणजे ती नकली एलिफंट होता तो, ती स्लाईड होती तिथे. आणि त्याच्यानंतर मग उंट होतं इथं, कॅमल राईड. त्याच्यानंतर इथे मोठ्यांसाठी पण गेम्स होते. नंतर इथं बैलगाड्याचं पण एक तुम्हाला राईड होती. त्याच्यानंतर इथे छोटीशी मिनी बस होती, ती लहान मुलांसाठी होती. त्याच्यानंतर इथे कार होती, बाईक होती लहान मुलांसाठी, त्याच्या राईड्स होत्या. ही मिनी बसची राईड होती अशी. त्याच्यानंतर इथे जम्पिंग जॅक पण होते मुलांसाठी खेळायला. आणि मग पुढे त्यांच्यासाठी बोटिंग होती लहान मुलांसाठी स्पेशल. त्याच्यानंतर ट्रेन राईड होती. आणि लहान मुलं म्हटल्यावर त्यांना मग प्रत्येक राईड करायचीच असते, प्रत्येक राईडमध्ये बसायचंच असतं. मग त्याच्यामुळे तिथे खूप टाईम होऊन जातो. त्याच्यामुळे येताना कधी पण लवकरच यायचं इथे. त्याच्यानंतर हा एक नवीन काहीतरी गेम होता, की हे सगळे कलेक्ट करायचे, जेवढे येतील त्या मशीनमध्ये ते कलेक्ट करायचे. तुमचे वेफर्सचे पॅकेट, कुरकुरे, काय काय ठेवलं होतं त्यांनी. त्याच्यानंतर इथं रॅबिट आणि एका साईडला डक, असे 2च प्राणी ठेवलेले त्यांनी. इथे आरवने पण मस्तपैकी एन्जॉय केली त्याची ट्रेन राईड. आणि त्याच्याबरोबर त्याचे डॅडू पण बसलेले. लहान मुलांसाठी ॲक्च्युली खूप ॲक्टिव्हिटीज आहेत तिथे आणि मोठ्यांसाठी पण आहे, पण गर्दी खूप राहते, एवढंच आहे. त्याच्यामुळे थोडंसं लवकर आलं की कसं पूर्ण दिवस तिथं एन्जॉय करता येतो. आणि जादूगर पण होता तिथे, एक जादू दाखवत होता तो. त्याच्यानंतर
VR मशीनचं तर तुम्हाला सांगितलेलंच आहे मी, की VR मशीनचं माझ्याकडे आहे ॲक्च्युली माझा एक जुना व्हिडिओ, कारण मी 2-3 वेळेस येऊन गेलेले आहे. पण मग मिसळ म्हटलं मग ती नाशिकची आपली साधना मिसळच खायला बेस्ट आहे. त्याच्यामुळे जनरली तिथंच जातो आम्ही. त्याच्यानंतर मग मस्त असे काही फोटोज काढले आणि पूर्ण दिवस असा एन्जॉय केला. तुम्हीही नक्की या नाशिकची फेमस साधना मिसळ खायला. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला. आणि पूर्ण व्हिडिओ पाहून जा नक्की. त्याच्यानंतर इथे भरपूर असं दाखवायला, म्हणजे खूप ॲक्टिव्हिटीज होत्या. तिथे माझ्या मुलांनी बोटिंग पण केलेली आणि त्यांना इतकं भारी वाटत होतं, त्यांचं मनच होत नव्हतं उतरायचं तिथून. त्याच्यानंतर आम्ही पण थोडंसं मग ते बोटिंग करेपर्यंत आम्ही पण मस्त व्हिडिओ काढत बसलो काहीतरी आणि काही फोटोज काढले आणि त्याच्यानंतर असा आमचा पूर्ण दिवस तिथेच गेला. आणि अशा प्रकारे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पहा. थँक्यू.